हे आहे जलचक्र, म्हणजेच पृथ्वीची जीवनवाहिनी. याबद्दलचे एक थोडक्यात विश्लेषण. आपल्या सोर्सेसनुसार ही फक्त पाण्याची ये-जा नाहीये. खरं तर हे एक असं जागतिक इंजिन आहे जे आपल्या पृथ्वीचा हवामान, ऊर्जा आणि अगदी जीवनचक्र चालवतं. तर पहिली गोष्ट आहे बाष्पीभवन. आता हे फक्त पाणी वाफवणं नाहीये, तर हे आपल्या पृथ्वीचं एक नॅचरल कूलिंग सिस्टम आहे असं समजा. सूर्य काय करतो तर दररोज समुद्रातून लाखो टन पाणी उचलतो आणि याचमुळे आपल्या ग्रहाचं तापमान नियंत्रणात राहतं. आता दुसरी गोष्ट, ही जी प्रचंड ऊर्जा असलेली वाफ आहे ती आकाशात पोहोचते. पण मग पुढे काय होतं? इथे येतो दुसरा टप्पा, संघनन. म्हणजे ही फक्त वाफ थंड होत नाही, तर यातून इतकी ऊर्जा बाहेर पडते की त्यामुळे वादळं आणि हवामान तयार होतं. आणि हो, याच छोट्या छोट्या थेंबांमधून ढग तयार होतात. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट, पर्जन्यवृष्टी. जेव्हा हे ढग पाण्याने इतके जड होतात की ते पाणी धरून ठेवू शकत नाहीत, तेव्हा गुरुत्वाकर्षण ते पाणी खाली खेचतं. पाऊस, बर्फ किंवा गारांच्या रूपात. आणि याच एका गोष्टीमुळे वाळवंट आणि हिरवीगार जंगलं यातला फरक ठरतो आणि आपल्या नद्या पुन्हा जिवंत होतात. थोडक्यात सांगायचं तर जलचक्र हा फक्त पाण्याचा प्रवास नाहीये, तर ती एक अशी शक्तिशाली सिस्टीम आहे जी आपल्या पृथ्वीचं हवामान, शेती आणि आपलं जीवन चालवते.